विसदवंदियाणं तिहोणहिदमधुरविसदवकाणं अन्तातीतगुणाणं मोजिनाणं जिदभवाणं कुंदकुंदाचार्य की जय. पंचास्तिका संग्रहामध्ये गाथा नंबर 56 बघतोय. 5 भावाचं विशेष वर्णन आपण भावदीपिकामधून वाचतोय. एकदा गाथा म्हणून. उदयेण वसमेण या खयेण दुहिं मिस्सिदेहिं परिणामे जुत्ता ते जीवगुणा बहुसूयथे सुविथिण्णाम्. उदयाने, उपशमाने, क्षयाने आणि दोन्हीच्या मिश्रणाने म्हणजे क्षयोपशमाने आणि परिणामाने युक्त जीवाचे गुण म्हणजे जीवाचे असाधारण भाव अनेक शास्त्रांमध्ये विस्ताराने सांगितलेले आहेत किंवा त्याचं कथन अनेक प्रकाराने केलेलं आहे. जसं की नियमसारमध्ये सुद्धा कितवी गाथा आहे आता मला नाही आठवत आहे, पण एका गाथेत त्यांनी असं दाखवले की जे जीवादिबहितच्चम जीवादिक जे बहिस्तत्व म्हणजे जे 4 भाव आहेत, 5 भावापैकी 4 भाव आहेत ते बहिस्तत्व आहेत म्हणलं आणि हेय आहेत. आणि जे काही कुठले सांगितले पारिणामिक भाव तो पण शुद्ध पारिणामिक जो भाव आहे तोच एक उपादेय आहे आणि आश्रय करणे योग्य आहे असं त्याच्यामध्ये विस्ताराने वर्णन सांगितलेलं आहे. Recording stopped. तर आपण काल बघत होतो काय गतीच्या योग्य औदैक भाव कसे असतात. त्याच्यामध्ये मनुष्य गती आणि तिर्यंच्या गतीच्या योग्य औदैक भाव बघितले होते. तर 2 राहिले होते. कुठले? नरक गती आणि तिर्यंच्या गतीच्या योग्य औदैक भाव. म्हणजे आपण मनुष्य आता पर्याय मिळाली आपल्याला मनुष्य गतीमध्ये आहोत तर मनुष्याच्या योग्य काय काय भाव असू शकतात ते आपण काल बघितलं होतं. काय फॉर एक्झाम्पल सांगितलेले काय सांगितले होते? जे अन्य गतींच्या मध्ये असे परिणाम दिसत नाहीत असे ते मनुष्य गतीच्या योग्य औदैक भाव बघितले होते की घर मंडप आदिकांमध्ये राहण्यायोग्य ते भाव किंवा अक्षररूप वचन बोलण्याची जी शक्ती आहे ती तिर्यंच्यांमध्ये नसते किंवा धारणेची बहुलता असते मनुष्यांमध्ये तशी तिर्यंच्यांमध्ये तशी धारणा नसते. हे उपादेयाचं ज्ञान असतं. स्वादपूर्वक शिजवलेलंच अन्न खातो. तसं तिर्यंच्यांमध्ये कुठले चॉईस नसतात की हे खाण्यायोग्य आहे की नाही. जे आहे मिळालं खाद्य भक्ष्य आहे म्हणलं की ते खाणार. पुढं सांगितलं होतं भय तर 4 गतीमध्ये आहे भय संज्ञा पण भय मिटवण्याचा उपाय करतो तो मनुष्य असतो. तिर्यंच्यांमध्ये तसा काही उपाय दिसून येत नाही. ते फक्त स्वतःची रक्षा म्हणून भय वाटलं तर कुठं लपून बसणार किंवा पळून जाणार इतकंच. पुढे सांगितलं होतं शिल्पकला आदींचं ज्ञान मनुष्य गतीमध्ये विकसित आहे पण अन्य गतीमध्ये तसं नाही. महाव्रताचे योग्य पुरुषार्थ तशी विशुद्धी तसे भाव मनुष्यांनाच होतात. भलेही तिर्यंच्या गतीमध्ये सम्यक दृष्टी जीव आहेत पण कुठंपर्यंत त्यांचा पुरुषार्थ चतुर्थ किंवा मॅक्झिमम पंचम गुणस्थानापर्यंतच ते आपला पुरुषार्थ करू शकतात. त्याच्यापेक्षा वर चढण्याचा त्यांचा तशी विशुद्धी त्यांच्या परिणामात नसते. म्हणून सांगितलं काय अणुव्रतापर्यंत असे भावांनी युक्त ते तिर्यंच्या असू शकतात पण मुक्तीच्या योग्य भाव तिर्यंच्यांना काय देवनारकींना सुद्धा होत नाहीत. आणि कुठल्या गतीतून कुठल्या गतीत आवागमन होतं ह्याच्यासाठी सुद्धा सांगितलं मनुष्य गतीमध्ये असे परिणाम होतात जीवाला की जे 4ही गतीच्या बंधाचं कारण ठरू शकतात. तसंच तिर्यंच्या गतीमध्ये सुद्धा 4ही गतींमध्ये जाण्यायोग्य त्याला परिणाम होऊ शकतात. फक्त मनुष्य गतीमध्ये सांगितलं की
गतीच्या अतीत जाण्यायोग्य सुद्धा विशुद्धी मनुष्यांमध्ये होऊ शकते. म्हणजे पंचम गतीला जाण्यायोग्य सुद्धा भाव मनुष्यांमध्ये आहेत, पण तसे भाव तिर्यंच्यांमध्ये नसतात. तर नरगतीच्या योग्य औदैक भाव बघायचे होते आपल्याला. नरगतीमध्ये सांगितलं बहुलतेने अरतिरूप परिणाम असतात. कुठल्याही गतीमध्ये, कुठल्याही विषयामध्ये म्हणा किंवा समयामध्ये म्हणा, तो जीव रत होत नाही, म्हणूनच त्याला नारक म्हटलं जातं. त्या पर्यायामध्ये तो रत होत नाही म्हणून त्याला नारकी किंवा नारत असं म्हटलं जातं. तर त्या नरगतीच्या योग्य औदैक भाव कसे आहेत? नरकगती नामकर्माच्या उदयामध्ये किंवा उदयाचं निमित्त असताना जीवाला सर्व भाव नारकी समान असतात. कसे असतात ते भाव? तर तिथं जे काही द्रव्य क्षेत्र काल भाव मिळतं तर त्याच्या संबंधी तो अरती रूप असतो, म्हणजे अरती भाव असतात त्याला. कशा कशाविषयी? द्रव्य क्षेत्र काल भाव आणि संयोग जे काही मिळणार ना, सगळ्यामध्ये नारकी जीवाला अरती परिणाम असतात. मग द्रव्य काय सांगितलं? कसं असतं द्रव्य? सामान्य माहिती आहे आपल्याला. अति दुर्गंध शरीर त्यांचं जे काय असेल, अति दुर्गंध किंवा बेडक किंवा सांगितलं उत्कृष्ट हुंडक संस्थान असतं त्यांना, म्हणजे सगळ्यात बेडक शरीर असतं आकाराने. बोर्डवरच दिसतंय ना. घृणास्पद, कुवर्णवालं, म्हणजे चांगल्या वर्णाचं पण नसतं असं जे काय. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं, सर्व रोगांनी युक्त असतं असं ते शरीर जे मिळालं त्या शरीरामध्ये ते अरती करतात. त्या शरीराविषयी त्यांना अरती भाव असतो. मग हे तर त्यांचं शरीर जे मिळालं त्यानुसार म्हटलं. मग इथं शरीर म्हणा पाहिजे. द्रव्य म्हणजे त्यांचं शरीर. याच्यामध्ये अरती भाव कुठं कुठं अरती भाव करतो हे सांगायला लागलेत ना. काय विचारायचं? नारकी जेव्हा पण तर हे वैकल्पिक शरीर आहे ना, मग तिथे सप्तधातू नाहीत, मग रोग कसं काय आहे त्यांना? सप्तधातू रहितच असतं की. मग रोगयुक्त कसं काय? असं म्हणलंय की मग तसं तर त्याला काय रंग पण नसतं, वर काय गंध पण नसतो ॲक्च्युली. पण तरी सुद्धा त्या ह्याच्यात सांगितलं कार्तिकीय अनुप्रेक्षामध्ये की त्यांना किती रोग असतात हे सुद्धा सांगितलंय. नारकीला, मनुष्यांना वगैरे प्रत्येक रोमावर मनुष्याला सुद्धा एका रोमावर काहीतरी असं नक्की आकडा आठवत नाही मला, 99 का काय रोग सांगितलेत आपल्या शरीरामध्ये प्रत्येक एक रोमावर. आणि तसंच नारकीला सुद्धा सांगितलं. थोडक्यात सांगायचं, नारकीचं शरीर सगळीकडनं दुःखमय असतं. म्हणजे तुम्हाला इथं जे काही रोगाची वेदना सतावणार आहे किंवा त्याच्या निमित्तात त्रास होणार आहे ना, सगळ्या प्रकारचं काय म्हणायचं मिळालेलं द्रव्य ते तसंच असतं नरकामध्ये. त्यामुळं म्हटलं की ते रोगयुक्त असतं असं. ॲक्च्युली वैग्रिक शरीराला न भूक आहे न तहान आहे, तरी पण आपण सांगतो की नाही, 3 लोक कोणा जजू खाय, मिटे न भूक कणा न लहाय. मग भूक कुठं आहे, तहान कुठं आहे? सगळं ते मानसिक आहे. पण एक उदाहरण सांगण्यासाठी वगैरे पण असं सांगितलं जातं. किंवा असेल तरी पण ते कसं असणार आहे, असं निरोगी नाही आहे, तर सगळ्या रोगांनी युक्त असणार असं शरीर तिथं मिळतं, असं थोडक्यात एक सांगितलं. हे शरीराच्या बाबतीत. मग जे शरीर मिळालं त्याच्यामध्ये अरती भाव करतो. आता हे मला सांगायचं कशासाठी होतं, नारकीला तर असं शरीर मिळालंय म्हणून तो त्याच्यामध्ये रती करत नाही आहे, त्याच्या निमित्तात पुन्हा पुन्हा असे अशुभ कर्मांचा आश्रव बंद करतो. बरोबर. आत्ता तुम्ही मनुष्यगतीमध्ये आहे, तुम्हाला मिळालेलं शरीर कसं आहे, ठीक आहे, हुंडक संस्थान आहे,
हीन संहनन आहे, काहीतरी शरीरात रोग आहेत, प्रतिकूलता आहे, दुर्बल आहे, सगळं ठीक आहे. पण तुम्हाला मिळालेलं शरीर जर त्याच्यामध्ये तुम्ही अरतिभाव करणार की मला सतत ते रोगीच असतं, त्रास देतं, माझ्यात शक्तीच नाही आहे वगैरे, असं जर आपण त्या शरीराच्या मागं लागून रडत बसलो तर निमाने नरकामध्ये जाणार. कारण मिळालेल्या प्राप्त संयोगामध्ये जो रती करत नाही तो अरती परिणामांनी नरकामध्ये जाऊन जन्मतो. कारण तिथं नारकी कुठल्याही गोष्टीमध्ये रत होत नाही. मिळालेला संयोग असेल, क्षेत्र असेल, शरीर असेल, अन्न असेल, जे काही मिळालं सगळ्यात अरती भाव असतो. म्हणजे त्याच्याकडून हे शिकायचं आहे आपल्याला की आपल्यामध्ये असेल, सगळं प्रतिकूल असेल तुमच्या आत्ता वर्तमानात, पण अरती भाव नको त्याच्यामध्ये आणि रती पण नको आहे. फक्त मला म्हणायचं आहे समता ठेवा. आहे ना तुमच्या परिणामांनी तुम्हाला ते शरीर मिळालं आहे, तसं उदय मिळालं आहे, तर फक्त न्यायता राहून निर्जरा करा. तर पुढचे परिणाम आत्ताच्या परिणामांनी पुढचं तरी ॲटलिस्ट संयोग बदलेल. पण आपण आत्ताच जर त्याच्यामध्ये असे अरतीचे, शोक सारखं दुःखाचे परिणाम करत राहिलो तर सतत असा त्याचा आश्रव बंद करतोय आणि त्यामुळं तशाच प्रकारचं हीन शरीर सहन मिळत राहणं. म्हणून सांगितलं जे द्रव्य मिळालं, म्हणून नारकीकडून शिकायला मिळतं आपल्याला की आपल्याला अरती कशात होऊ नये. म्हणजे त्याची फोड केली ना, न रती किंवा नारती, ज्याच्याकडे असतो तो नारकी किंवा नारती असं म्हणा. ज्याच्या ठिकाणी रती नसते तो नारकी असतो. म्हणून आपण जर कशामध्ये सुद्धा रती भाव तुमचा नसेल असं काही दिसलं तर समजून घ्या तुमच्यामध्ये असे अरतीचे, शोकाचे परिणाम सतत पाहण्यायोग्य भाव तुम्ही करताय. म्हणून तसे भाव आपल्याला व्हायला नकोय. मग हे शरीर सांगितलं. दुसरं सांगितलं अन्न कसं असतं. तिथं काय अन्न असतं नारकीला? काहीच नसते. काहीच नसते. जाऊन आला काय माहित आहे तुम्हाला? तर इथं शास्त्रात सांगितलंय की ते माती खातात ना, संस्कार आहेत ना खाण्याचे, इथं खाताय तुम्ही, त्यामुळे या खाण्याचे संस्कार सगळ्या गतीत घेऊन फिरतात. मग तिथं जे काय मिळेल ना ते खायचे भाव करतो तो. मग सांगितलं तिथं ते जी माती असती ना ती खातो तो. पण ती माती कशी असती हे सांगितलं बरं का. तर महाकटू असते, कडू असती, महादुर्गंधमय असती. आणि मग त्याचं सगळं वर्णन सांगितलंय की तिथल्या मातीचा एक कण जर इथं आपल्या भूतलावर आणला, तुम्ही जिथं राहता इथं आणला, त्यातला एक कण बरं का, तर सांगितलं त्या कणाच्या दुर्गंधीने जवळपास कितीतरी योजनपर्यंतचे जीव मरून जातील नुसतंच तिथल्या त्याच्या गंध घेतल्याने, त्या गंधाने. खाणं पिणं तर लय लांब राहिलं, पण इतकी दुर्गंधी आहे त्या मातीमध्ये की त्याच्या निमित्तात इथं असणारे अनेक जीवराशी मरून जाईल, त्याच्या जवळपास असणारी इतकी दुर्गंधी आहे. आणि मग तशामध्ये आपण किती दिवस राहणार, किती काळ, मिनिमम आणि मॅक्झिमम. मिनिमम समजून 10,000 10,000 तर मिळणारच नाहीये आपल्या सगळ्या जीवांना. आपण इथं पंचम काळात आहे तर श्रेणिकालाच मिळाले सगळ्यात मिनिमम 84,000. त्याच्या खाली तर आपण जाणार नाही. तो स्ट्राईक सम्यक दृष्टी होती त्याला तेवढी मिळाली आहे मिनिमम. आपल्या परिणामांनी आपण त्याच्या पुढंच सरका, म्हणजे एक एक्झाम्पल म्हणून 1,00,000 वर्ष मिनिमम आणि मॅक्झिमम किती कोटी वर्ष म्हणा. आता असंख्यात वर्ष, 33 सागर म्हणजे कितीतरी वर्ष त्याच्यामध्ये असंख्यातामध्ये जातं गणित. त्यामुळं सांगितलं इतक्या वर्षपर्यंत इथं कसं राहणार मग आपण. इथं आपल्याला थोडीशी दुर्गंधी, थोडी काहीतरी मलिनता असेल, घाण झाली असेल तर बघवत नाही, लगेच आपण नाक बंद करून घेणार, तिथून दूर जाणार. मग त्या नरकातून कुठं जाणार हो. म्हणून असे परिणाम सावधानता ठेवा परिणाम करताना की अशा गतीमध्ये आपल्याला फिरायचं नाही. तर काय केलंय पुढं, सवय होत जात असेल ना. आता काय रमायचं का मग त्याच्यामध्ये. सांगायला की ते सवय झाली तरी सुद्धा रती नाही आहे, अरती योग्यच आहे ते भाव. तिथं त्याला जे जे संयोग मिळाले ना,
अनेक वर्षानुवर्ष त्याच्यातच काढतोय ना तो, तरी सुद्धा असं नाही होत की ठीक आहे तर हेच चांगलं आहे, असं नाही. नियमाने त्याला घाण म्हणूनच बघणार आणि घाणच भाव होत राहणार त्याला, म्हणजे हे नकोच असेच भाव सतत. जसं की आपल्याला अभक्ष असेल जवळपास कुठं तर त्याचा वास नाही सहन होत, मग तुम्ही असं नाही म्हणत की तिथं त्याचं आता सवय झाली तर चालतंय. प्रत्येक क्षणाला आपले परिणाम असेच असतात की कसं त्याच्यापासून दूर जाऊ, ते नको. असेच भाव तिथं नारकीला असतात. मग हे सांगितलं माती अशी असते आणि जल सुद्धा सांगितलं तसंच दुर्गंधीयुक्त जल असतं आणि मग त्याच्यामध्ये त्याला रती होत नाही. याच्यामध्ये सुद्धा अरती भाव असतात. हे सगळे औदैहिक भाव सांगतोय ना आपण, नारकीला होणारे औदैहिक भाव आहेत जे की अशा प्रकाराने तो सतत करत राहतो आणि त्याच्या निमित्तात आश्रवाणी बंद होत राहतात. आता क्षेत्र घेतलं पुढचं. क्षेत्र कसं असतं सांगा? नरकातलं क्षेत्र हा दुःखदायी तर आहेच की, पण त्याचं वर्णन कसं आलंय सांगतो ना आपण नेहमी, काय एकतर अतिउष्णता आहे किंवा अतिशीत आहे आणि काय म्हणतो आपण जेव्हा जन्म होतो नारकीचा त्यावेळेस बिच्छू सहस डसे नाही तिसो. पहिल्या एका स्पर्शामध्ये असा अनुभव होतो की एका वेळी सहस्त्र विंचू चावतील इतकी वेदना आहे त्याला. म्हणजे अति कठोर स्पर्शवाली भूमी आहे. आणि परत तेच घेतलं काय दुर्गंधयुक्त असते. मग अशा क्षेत्रामध्ये तो जीव नियमाने अरतीच्या योग्यच परिणाम करतो, म्हणजे अरती भावच करत राहतो. त्याच्यामुळं पुन्हा पुन्हा तशा औदैहिक भावांना प्राप्त होतो. फक्त हे काय सांगायचं आपल्या औदैहिक भावाचे जे 21 भेद आहेत ना त्यातलं फक्त हे गतीच्या योग्य औदैहिक भाव बघतोय आपण आणि मग त्याच्यामध्ये सगळे अन्य पण औदैहिक भाव लावायचे. 4 कषाय, 6 लेशा, वेद, मिथ्यात्व, संयम, अज्ञान, ह्याच्या योग्य सुद्धा सगळे औदैहिक भाव चालू आहेत त्यांच्या ठिकाणी. फक्त मला म्हणायचं आहे गतीच्या योग्य जे औदैहिक भाव असतात ना ते कुठल्या टाईपचे असतात हे आपण बघतोय. म्हणजे जरी आपण समजा गेलो नरकामध्ये तर आपल्याकडून असे परिणाम न हो, जसं की श्रेणिक आहे आत्ता नरकात, तर जेव्हा शेवटचे 6 महिने राहणार त्यावेळेस सांगितलं जेव्हा तो तिथून निघून मनुष्य होणार आहे तर त्याच्यापूर्वी 6 महिने सांगितलं ना एक सुरक्षा कोट होतो त्याच्या शेजारी, जिथं की तो राहणार तिथं कुठलाही नारकी त्याला त्रास द्यायला जाऊ शकत नाही. आणि ही रचना होते देवांकडून. आणि मग तेवढ्या त्या सुरक्षा कवचमध्ये तो 6 महिने सुखपूर्वक राहतो. सुखपूर्वक म्हणण्यापेक्षा आता फक्त इतरांच्या निमित्तात होणारा त्रास तरी थांबला, अन्य नारकी कृत किंवा असुर कुमार कृत. मग त्या त्रासापासून त्याचं संरक्षण होतं तेवढ्या 6 महिन्यापर्यंत, शेवटच्या 6 महिन्यापर्यंत. आणि मग तिथं हे सगळे तर तिथं गती आहेच ना उदय, तरी सुद्धा हे औदैहिक भाव त्यांना होत नाहीत. म्हणजे आता कुठल्याही अरती योग्य परिणाम तिथं नसतात. बस आहे तर उदय फक्त चालू आहे तेवढंच, पण त्याच्यामध्ये ते औदैहिक भाव करून पुन्हा पुन्हा दुःखी होत नाहीत. मग सम्यक दृष्टी जीवाची पण परिणती अशीच असते. जो कोणी नरकामध्ये असणारा सम्यक दृष्टी आहे, बहिरंगात प्रवृत्तीमध्ये दिसेल हे सगळं चालू आहे, पण अंतरंग परिणती असते की हे मी करणं योग्य नाही. तर असंच सांगितलं आपल्याला मनुष्यगतीमध्ये पण. आपल्या मनुष्यगतीच्या योग्य जे काय औदैहिक भाव आपण करतोय ते चुकीचं आहे. उदय चालू राहणार आहेत, पण त्याच्या योग्य आपण त्याच्यामध्ये जर काय म्हणायचं रती अरती करत राहिलो तर नियमाने दुःखाला प्राप्त होणार. आपण सांगतो ना नेहमी औदैहिक भाव बंधाचं कारण नाही आहे, त्याच्यामध्ये असणारा मोह, भाव मोह आहे तो बंधाचं कारण आहे. म्हणून हे जरी परिणाम दिसले तुम्हाला सम्यक दृष्टी नारकीमध्ये, तरी सुद्धा त्याच्या ठिकाणी असणारा मोह त्याला बंधाला कारण आहे, हे भाव नाहीत.
तर पुढं सांगितलं काय, काल किती काल असतो नारकी, तर सांगितलं असंख्यात वर्षपर्यंत हे दुःख त्याला भोगावं लागतं आणि तोपर्यंत ते औदैक भाव त्याच्याकडून होत राहतात. म्हणजे असंख्यात वर्ष म्हणजे सागर प्रमाण जेवढी आयु आहे तोपर्यंत तो तिथं तेवढा काळ अरती, त्या काळाविषयी सुद्धा अरती परिणाम असतात. मला इतकं काळ इथं राहायचं आहे किंवा अवधी ज्ञान आहे ना, शेवटी अजून मरण नाही आलं हे तर कळतंय, त्यामुळं अजून त्या काळाच्या विषयी सुद्धा तो अरती करत राहतो. नरकामध्ये काय असते, दिवस असते का रात्र असते? अंधार येतं काय हा, अंधार. का बरं रात्र असते का? तिथं कुठं दिवस रात्र नाहीत ना. हा, का नाही? आपले इथं ते ज्योतिष देव म्हणजे मेरू त्याच्यामुळे आपली सूर्यचंद्र जी विमान आहेत ती मध्य लोकात आहेत, न ऊर्ध्व लोकात न अधो लोकात. त्यामुळे तिथं सांगितलं सतत अंधार आहे. आणि मग सांगितलं आपण त्याची प्रभा सांगतो ना, रत्नप्रभा पहिल्या पृथ्वीचं नाव आहे, म्हणजे रत्ना एवढा प्रकाश असतो. आणि खाली खाली जात असताना काय सांगितलं, रत्न, शर्करा, बालुका, पंक, धूम, तम आणि महातम असे प्रकारचा अंधकार खाली खाली वाढत जातो. रत्नाचा जेवढा प्रकाश असेल ना तेवढाच पहिल्या नरकातला प्रकाश, आणि आता तसाच प्रकाश खाली खाली जात असताना सांगितलं कमी कमी होत जातो. आणि साखरेचा प्रकाश म्हणजे साखरेची जेवढी कलर आहे ना तसा प्रकाश असतो अंधुकसा. त्याच्या खाली रत्न, शर्करा, पंक म्हणजे चिखल, धूम नाही काय राहिलं, रत्न, शर्करा, बालुका, पंक, धूम, तम आणि महातम. खालच्या 7व्या नरकात तर महातम म्हणजे महाअंधकार आहे. कसं दिसत असणार आहे नारकींना तिथं? मग असं एकमेकांना धडकत नसणार का ते इतक्या अंधारामध्ये? तर सांगितलं अंधाराचा पण एक टाईपचा उजेड असतो, माहिती आहे का तुम्हाला? बघा की सगळा काळोख करून घरामध्ये रात्रीच्या वेळेस एक टाईपची प्रभा त्या अंधकाराला सुद्धा असते. त्यामुळं तेवढ्याच उजेडामध्ये जगण्याचं तिथं ॲबिलिटी आहे त्यांची. तशाच काय म्हणायचं, तेवढ्याच प्रकाशामध्ये ते पाहू शकतात किंवा आयुष्यभर तशाच प्रकाशामध्ये राहतात. आणि त्यामुळं तिथं खालच्या नरकांमध्ये सांगितलं अतिशीत आहे. जेव्हा उजेड असतो त्यावेळेस त्याची उष्णता असल्यामुळं थोडा तरी शीतपणा कमी झालेला दिसतो. पण जे 7व्या नरकांमध्ये वगैरे 6व्या 7व्या खालच्या नरकांमध्ये अतिशीत असतो. आणि माणूस उष्णतेने मरतो जास्त का शीतने मरतो? म्हणजे उष्णतेची वेदना जास्त आहे का शीतची तुम्हाला? थंडीची जास्त बाधा होते. कारण उष्णतेला कधीतरी तुम्ही बेअर करू शकाल, पण सांगितलं एकदा नसा गोठू लागल्या थंडीच्या दिवसामध्ये तर तुम्ही बाहेरून काहीही करू शकत नाही. आणि त्यामुळं जी थंडीची जास्त वेदना असते ती सगळ्यात जास्त असते उष्णतेपेक्षा. त्यामुळं जेवढ्या टाईपचं काय म्हणायचं तीव्र दुःख असू शकतं ना, सगळं 7व्या नरकापर्यंत समजून घ्या. 6व्या 7व्या नरकामध्ये अशा टाईपचं सगळं दुःख असतं. आणि मग त्यामुळं तिथं कसे परिणाम असणार? नियमाने अरती असते त्या सगळ्या द्रव्यक्षेत्र कालभावाच्या संबंधी. आता भाव सांगतात, भावाच्या संबंधी अरती त्यांना कशी असते? तर कसे भाव असतात? अति तीव्र कषायुक्त भाव असतात. आणि स्वपराला दुःखकर भाव असतात ज्यामध्ये की तो अरती करतो. कषायुक्त आणि काय म्हटले? स्वपराला दुःखदायी, म्हणजे स्वतः तर दुःख भोगता येतच पण त्यांच्या निमित्तात तो अन्य नारकींना त्रास देतोय ना, त्यामुळं पराला सुद्धा ते दुःखदायी असतात ते भाव, असं सांगितलं. दिसतं का बोलवाचं? दिसते. तर
अति तीव्र कषायुक्त व स्वपराला दुःखकर भाव त्यामध्ये तो अरती करतो. आणि काय सांगितलं, संयोग कसा मिळतो त्यामध्ये सुद्धा तो अरती करतो. कसा संयोग आहे त्यांना, नारकीचा संयोग कसा आहे, नियमाने दुःखाला कारण असतो ना. जसं की अन्य नारकी म्हणा, जे कोणी आहेत ते पूर्वभवातले वैरी आहे किंवा प्रियजन आहेत पूर्वजन भवातले, जे की आत्ता वैर फेडायला जवळ भेटतात, किंवा असुरकुमार देव वगैरे, जे की आपल्याला दुःखाला कारण ठरतात. तिसऱ्या नरकापर्यंतच असतात ना असुर कुमार देव. हा, तिसऱ्या नरकापर्यंत. आणि मग नंतर खालच्या नरकांमध्ये अन्य नारकी आहेत. अन्य नारकी किंवा असुरकुमार देव आदींकडून दुःख पीडा भोगून त्यात ते अरती करतात. म्हणजे ह्या सगळ्या संयोगामध्ये तर करतातच, शिवाय जे काही संबंध मिळाले तिथं असे, तर त्यांच्या निमित्तात सुद्धा त्याला अरती भाव होतो. जसं मागं सांगितलं उदाहरण काय, ती माता इथं त्या मुलाला जेव्हा मनुष्यगतीमध्ये होते मुलगा आणि पुत्र, मुलगा आणि माता, त्यावेळेस ती माता त्याच्या डोळ्यामध्ये अंजन घालायची त्या मुलाच्या, का डोळे चांगले व्हावे, त्याची दृष्टी चांगली राहावी म्हणून. तर हे दृश्य त्याला नरकामध्ये, दोघं पण नरकात गेले, माता आणि पुत्र मरून. आणि त्यावेळेस तिथं गेल्यावर त्या पुत्राला दिसलं की ही माता मला पूर्वभवामध्ये डोळ्यात विष घालत होती, माझे डोळे फोडत होती, असं दिसलं त्या अवधिज्ञानाने. तू अवधिज्ञान असलं तर असं सगळं चुकीचं ग्रहण होतं. आणि त्यामुळं तो ते समोर मातेचा जीव दिसला की क्रोधी होतो आणि तिला मारायला जातो. असं त्या क्षेत्राचीच ती विशेषता आहे. त्यामुळं कोणी जीव कुठलाही असू दे, इथं अतिप्रेमी असेल तुमचा तरी सुद्धा इथं भेटला तर नियमाने, आता मातेचं त्याच्या पुत्राशी किती प्रेम असतं, पण तरी तिथं जर भेटलात ना एकत्र, नियमाने वैरच फेडणार. म्हणून कुठल्या जीवाशी इथं अति स्नेह नको, अति वैर नको, सगळ्याशी समता परिणाम जेवढं ठेवणार तेवढं सुरक्षित राहणार. नाहीतर मग हे सगळे परत औदैहिक भाव आपण करत राहणार. अजून कसे भाव असतात नारकीचे, तर सांगितलं सदैव परस्पर लढण्याचे भाव, मारण्याचे भाव, आणि तशा मारण्याच्या किंवा लढण्याच्या प्रवृत्तीने युक्त, निरंतर दुःखी, उत्कृष्ट हुंडक संस्थानधारी, बेडब रचनायुक्त, इंद्रिय सुखरहित असे नरकगती योग्य भाव त्या जीवाला वर्तमानामध्ये तर दुःखाला कारण असतातच, पण भविष्यातही मनुष्य तिर्यंच गतीला कारण ठरतात. आणि त्या तिथल्या अरती परिणामामुळं तो जर जीवित तसाच मिथ्यात्वयुक्त येऊन जन्मला मनुष्य तिर्यंच गतीमध्ये, नियमाने त्या संस्कारांनी सहित असतो. त्यामुळे इथं पण जन्मला तरी तो प्रत्येक गोष्टीमध्ये अरती करतो. समजून घ्या, आता तुम्ही जर इथं कुठल्या गोष्टीत अरती करत असाल तर तुम्ही कुठून रिटर्न आहात, फॉरेन रिटर्न नाही, काय नरक रिटर्न आम्हा म्हणते तसं. आणि मग तसल्या परिणामांनी आपण पुन्हा इथं पण तेच भाव करणार, तर कुठं जाणार, परत नरकात जाणार. म्हणजे असंच आपली ट्रॅव्हलिंग चालू आहे. काय, एक मनुष्य तिर्यंच नाही तर नरक, आणि नरक आणि मनुष्य तिर्यंच, एवढ्यामध्येच अडकलोय आपण. त्यामुळं आपला अजून उद्धार झाला नाही. म्हणून तसले भाव आता आपल्याला न हो असा पुरुषार्थ करा. जे काही संयोग मिळाला त्याच्यामध्ये न्यायता ठेवा. कोणी आपला वैरी नाही किंवा कोणी आपल्याला स्वतःहून येऊन दुःख देणारं नाहीये. मीच केलेत असे परिणाम म्हणून ते भेटलेत. आणि इथं केलेली निर्जरा लई ग्रेट म्हणायची, तिथं जाऊन भेटले आणि त्यांनी निर्जरा करायला पुन्हा आपल्या जवळ आले तर किती महाग पडणार. कारण इथलं संबंध किती दिवसाचा, फार फार तर 20-25 वर्ष, 50 वर्ष लई तर सोबत राहणार तुम्ही. तिथं जन्मलात तर एकत्र हजारो वर्षपर्यंत त्याला सहन करावं लागणार. आणि तुमच्या बेळाच्या तुम्ही बाहेर जाऊ शकत नसता बरं का. इथे तुम्हाला काहीतरी त्रास झाला की गाव बदलला, देश बदलला, घर बदललं हे दिसून येते, फॅमिली बदलली, तुमचा जॉब बदलला, सगळं सोडायला चाललेत लोक, सगळ्याला बदलायला चाललेत, पण स्वतःला बदलत नाही. म्हणून संयोग सुटला तरी पण कर्म सुटत नाही, ते भाव सुटत नाही. जसं मागं सांगितलं होतं ना की ती मुलगी त्या सासरच्या लोकांचा त्रास व्हायला म्हणून माहेरी जाऊन राहिली, माहेरच्या लोकांचा त्रास व्हायला म्हणून तिने आत्महत्या केली. कुठं गेली सांगा, नरकामध्ये. म्हणजे आता तिथला त्रास व्हायला लागल्यावर कुठं जायचं, तिथं त्रास होणार नाही का.
आणि इथल्या लोकांपेक्षा कमी होणार का जास्त होणार? मग अशा प्रकारचं दुःख आपल्याला नको असेल तर किती सावधानता पाहिजे, आणि त्याच्यासाठी ह्या ज्ञान ध्यानाची आवश्यकता आहे. जे काय तुम्हाला हे तत्वज्ञान मिळालंय ना, त्याच्या निमित्तात आपली सुरक्षा आहे, अन्यथा परत गती आळगतींमध्ये दुःख भोगत फिरणार. आणि काय सांगितलं होतं? असा नारकी जीव असताना सुद्धा त्या नारकीला, म्हणजे त्या एका शंका समाधानमध्ये पण असं विचारलं होतं एकाने प्रश्न की आम्ही इथं मारकाट केली तर नरकात जातो आणि नरकातला जीव मारकाट करेल तर वर येतो, असं कसं काय? काय उत्तर सांगितलं होतं? औदैहिक भाव, कुठल्या टाईपचे औदैहिक भाव असतात त्याचे? हा, कालची कथा सांगायची राहिली होती की माझी. सौरसेन नावाचा राजा होता आणि त्याची कथा होती. हा, सांगताय काय? ते भाव म्हणजे आपल्याकडून त्या जीवन दुसऱ्या जीवाला दुःख होऊ नये असे भाव असतात, त्यामुळे त्यांना शुभ भाव. हा, म्हणजे दोन त्यामुळे सांगितली त्या होती ना. परिणामाचं फळ त्यांना किती. बरोबर, दोन कारणं काय सांगितली होती? माझ्याकडून शुभच विक्रिया व्हाव्यात, शुभम विकरिष्यामः, माझ्याकडून शुभ विक्रियाच व्हाव्यात असे अंतरंग परिणाम असतात, पण बहिरंग प्रवृत्तीमध्ये नियमाने अशुभच विक्रिया होतात त्यांच्या, असा तो नियोग आहे त्यांच्या शरीराचा. आणि दुसरं सांगितलं सुख हेतून उत्पादयामः, मी सुख हेतून रूपानेच उत्पन्न हो, म्हणजे माझ्याकडून इतरांना सुखकर हेतूच उत्पन्न होत, दुःखदायी न हो असे परिणाम असतात, पण होतं त्यांच्याकडनं क्रिया दुःखकारीच. म्हणजे हात उचलला तर नियमाने त्याचा भाला तर होणार, तलवार तर होणार, मारणार, कोणाला तरी कापणार, हेच याच प्रकारच्या त्यांच्या शरीराच्या विक्रिया होतात, पण परिणामामुळं तो जीव बाहेर पडतो बरं का. आणि म्हणायचं की एक दोन नारकी नाही, सगळे नारकी याच परिणामाने नरगतीतून बाहेर पडतात. किती विशेषता आहे बघा की. इथं असताना मनुष्य तिर्यांच्या गतीमध्ये सावधानता आली नाही. एकदा सुद्धा सगळे मनुष्य तिर्यांचे जर असे भाव करतील तर सांगा नरक रिकामं राहील. पण तिथली जागा घ्यायची आपल्याला म्हणून तिथं पण बुकिंग करायला जायला, इथं सगळे त्यांचं डिपॉझिट सुरू असते आपलं काय आपल्या परिणामामध्ये, आणि मग त्यामुळं तसल्या गतीमध्ये जाऊन पडतो. मग सांगितलं म्हणून असे परिणाम प्रत्येक नारकीला असतात, पण कुठलाही नारकी त्या योग्य पुरुषार्थ बहिरंगामध्ये करू शकत नाही, तसा नियोग असतो. मग सम्यक दृष्टी असेल किंवा मिथ्या दृष्टी असेल बरं का, भलेही बहिरंगामध्ये अति क्रूरतेने भांडतोय समोरच्याशी, अनेक वेळा मारतोय त्याला, सारखं मारण्याचेच भाव दिसत आहेत तुम्हाला, पण तरी सुद्धा तिथून मरून तो जीव ज्या अर्थी मनुष्य तिर्यांच्या गतीत येतो त्या अर्थी त्याचे परिणाम असेच असतात की माझ्याकडून असं न हो, आणि त्यामुळं तो जीव बाहेर पडतो. काय सांगत होते मी? हा, सौरसेन राजाची कथा सांगितली ना, जो तो महामत्स्याचा जीव तर नरकात गेला, 7व्या नरकात. का? कारण तो इतका भला मोठा मासा, इतकं त्याचं तोंड मोठं, तो 6 महिने असं उघडं तोंड ठेवायचं आणि जेवढे काय पश त्याच्यामध्ये जलचर जातील ते सगळ्यांना तो स्वाहा करायचा. त्यामुळे त्या हत्येचं पाप म्हणून तो नरकाला तर गेलाच, पण राहिलेल्या 6 महिन्यामध्ये म्हणतात की तो झोपायचा, पण असं तोंड उघडं ठेवूनच झोपायचा. त्यामुळं त्याच्या तोंडात जे कोणी पशु त्या जलचर येणार ते निघून जाणार, म्हणजे काय पाण्याबरोबर वाहत असणार, ते सारखं ये जा करत राहणार. आणि त्यावेळीच असणारा तो कानातला तंदुर्मत्स्य, त्याच्या कानात असणारा राहणारा, तो फक्त विचार करतोय की किती हा मूर्ख मास आहे, मी त्याच्या जागी असतो तर मी सगळ्यांना संपवलं असतं, एकाला पण सोडलं नसतं. हे असले खराब परिणाम आपण पण करतो बरं का. इथं कसे करतो तुमचं तुम्ही बघा, त्यानंतर घडवते. पहिला त्या सौरसेन राजाची गोष्ट सांगते ऐका, की तो राजा होता तर त्याला चांगला क्षत्रिय काय म्हणायचं श्रावक कुळातला राजा होता, आणि त्याला संगती मिळाली एका मंत्र्याची की जो मांसाहारी होता, मांसभक्षी होता. आणि मग असंच एकदा संयोगाने काय झालं की दोघं फिरत असताना, मंत्री आणि हा राजा फिरत असताना त्या मंत्र्याकडून
काहीतरी त्याच्या आहाराबद्दल वाहवा केली गेली. म्हणजे मंत्री असतो तो म्हणतो आज मी इतकी चांगली डिश खाल्ली वगैरे काहीतरी, आणि तो असतो मांसाहार त्याचा. आणि मग हळूहळू असं रोज सांगू लागला राजाला. आता काय झालं, रोजच्या संस्काराने म्हणजे बघा हे पण असले भाव ऐकणं किती चुकीचं आहे आपण. आणि मग ते रोज ऐकून 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 काय झालं, राजाचे भाव बघावं तर आपण कसं असतं, काय असतं ते. आणि मंत्र्यांनी लगेच ऑफर दिली की जेवायला या, किंवा त्याच्याकडे जेवायला ते बनवलं त्या स्वयंपाकाला सांगून. आणि त्या दिवशी त्यांनी काय केलं, ते खाल्लं, तर त्याला ते आवडलं जे काय त्यांनी बनवलं होतं ते. आणि मग आता रोज त्याची डिमांड काय, मला स्वयंपाकाला की तू हेच बनव. आणि मग संयोगाने काय झालं की त्यांना मुनींचं सानिध्य मिळालं, उपदेश मिळाला, आणि मुनींनी सांगितलं की तू हे करतोय ते योग्य नाही आहे. जैन कुळामध्ये मांसाहार अभक्ष आहे, ते तू खाणं योग्य नाही आहे, तू खाऊ नकोस, त्याचा त्याग कर, त्याचं महापाप लागतं. आणि तो मुनींचा उपदेश कार्यकारी ठरला, आणि ह्यांनी सगळं स्वीकारलं की मी हे खाण्यायोग्य नाही आहे, मी नाही खाणार. नियम केला की मी हे आजीवन अभक्ष खाणार नाही, बरं का. पुन्हा काय झालं, थोड्या दिवसांनी मुनी तर निघून गेले आणि मंत्री तर होताच सहवासामध्ये. पुन्हा थोड्या दिवसांनी असंच काहीतरी चर्चेमध्ये पुन्हा विषय निघाला, तर त्याचे भाव पुन्हा असे जागृत झाले की आपण खावं. आता स्वयंपाकाला सांगितलं की तू हे बनव, पण माझ्यासोबत जेवायला कोण नसेल तरच मला द्यायचं. मी एकटा असेल तरच मला द्यायचं, सगळ्यांच्या सोबत नाही द्यायचं. मग काय करायचं, स्वयंपाकी बनवायचा तर, पण रोज कोण ना कोण त्या राजाच्या समोर असायचं, आणि त्यामुळं त्याला कधी ते खायलाच मिळायचं नाही. आणि असंच एकदा प्रसंग झाला, आणि कोण नसल्यामुळं त्याच्या समोर ठेवलं त्यांनी ते खायला म्हणून. पण खाईसपर्यंत भाव काय, खावं हे परिणाम होते, पण खायला जाईन का, मी व्रत घेतले नको हे खायला. त्यामुळं तोंडापर्यंत हात जायचा, पुन्हा सोडायचा, परत हात जायचा, परत सोडायचा. असं अनेक वेळा झालं, पण त्यांनी खाल्लं नाही नंतर. पण भाव कसे होते, आपण खावं खावं. काय झालं, तोच राजा मरून तंदुल मत्स्य झाला. का असे भाव मिळतात, तिथं खाण्याची शक्ती नाहीये त्या तंदुल मत्स्याची, पण खावं हे भाव आहेत ना, मग इथं केलेल्या परिणामांचं फळ म्हणून तशी गती मिळाली. आणि पुन्हा मग तिथून मरून तो कुठं जाणार, नियमाने त्या महामत्स्याच्या बरोबरच 7व्या नरकामध्ये जाणार. म्हणून सांगितलं आत्ता आपण इथं भाव करतो काय, एखादा नियम घेतलाय तुम्ही, समजा कुठलाही असेल क्षुल्लक नियम, पण त्या नियमाच्या बाबतीत जर तुमची अशी अस्थिरता झाली तर समजून घ्या नियमाने तुम्ही कुठं जाणार आहे, नरकामध्ये जाणार आहे. म्हणजे काय म्हणलं, आज एक दिवस मी आंबा खाणार नाही समजा, असा नियम केलाय, आणि समोर आणून आंबा ठेवलाय कोणीतरी, आणि खूप सुंदर आहे असं सगळ्यांच्या तोंडात ऐकायला मिळाल्यावर भाव झाले टेस्ट करावी. आज नियम केला होता खाणार नाहीये, तरी पण भाव झाले ना. मग हेच सांगायचंय, कुठलाही नियम घेताना म्हणून किती विवेकपूर्वक घ्यायला पाहिजे. जिथं आपल्याला जरा सुद्धा अस्थिरता होणार नाही असा नियम करा, नाहीतर नियम करू नका. काय म्हणायचं, अभ्यास रूपाने पालन करा चालतंय, पण नियम घेऊन जर परिणामातून भ्रष्ट होणार असाल तर तसले दोष आपल्याला लावायचे नाहीत. अन्यथा आपण पण अशा नरगतीच्या योग्य परिणामाने त्या अशा दुःखदायी पर्यायामध्ये जाऊन पडणार. म्हणून परिणामात सावधानता ठेवा. कुठलाही व्रत नियम घेत असताना म्हणून गुरुच्या आज्ञेने घ्यायचा असतो. भले एखादा उपवास घेतला तरी सुद्धा गुरूंना माहिती असतं की ह्याचं शरीराची कंडिशन कशी आहे, तो किती बेअर करू शकणार, किती त्याची स्थिरता आहे, हे बघून गुरु तुम्हाला देतात. आणि जर आपण स्वतः घेतलं आणि त्याच्यामध्ये आकुलता झाली आणि भ्रष्टतेचे भाव झाले तर नियम घेऊन पाप लावलं उलटं. आसरव बंधाचं पाप वेगळं होतं जर नाही नियम घेतला असता तर, पण नियम घेऊन मोडणं म्हणजे हे महापापाचं कारण आहे. म्हणून असे परिणाम आपल्याकडनं कधीही न हो. सावधानतापूर्वक, जागरूकतेपूर्वक आणि विवेकपूर्वक आपल्या व्रत संयम आणि धर्माचं पालन करा. आणि जितकं शक्य आहे तिथं निर्विकल्प समता भाव ठेवण्याचा पुरुषार्थ करा. हो जाणा रती परिणामाने रहित न्यायक जीव जाणा. पहा मी नारकी नाहीच,
नरगतीच्या योग्य उदयिक भाव करणे हा माझा स्वभाव नाही. मी भिन्न आहे, शरीर भिन्न आहे, नरगती भिन्न आहे, नरकाच्या योग्य क्षणिक परिणाम भिन्न आहेत. मी नारकी नाहीच, नव्हतोच, नसणारच अनुभवा. जीवोहम निर्गती स्वरूपोहम. ओम विसर्जन.